नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. आज आमचा सेकंड डे आहे. आज मी एकटी आहे, माझा नवरा कामाला गेलेला आहे. सो आज मी मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझ्या. सो लेट स्टार्ट. सो आता मी ऑफिसला चालली आहे आणि मी बेसिकली गेट रेडी विथ मी बनवणार आहे तुमच्यासोबत. सो आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट मी लोशन लावणार आहे, फेस लोशन, जो स्किन लाईटनिंगसाठी आहे, जो मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेला आहे. मला खूप उशीर झालेला आहे, खूप घाईचा हा व्हिडिओ बनवते मी. मला 9:30 वाजता निघायचं आहे आणि माझ्याकडे मला 9 वाजता निघायचं आणि माझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत. मला 15 मिनिटामध्ये तयारी करून, नाश्ता करून, सगळं करून निघायचे. सो नेक्स्ट मी लावणार आहे पॉन्ड्सचं सनस्क्रीन, जे मी डीमार्टमधून घेतलं. मला हा सनस्क्रीन आवडतो कारण ह्याच्याने ग्लो येतो चेहऱ्यावर, छान वाटतं. बघू बघू शकाल सनस्क्रीन अशी ब्राईट करते. कोणताच येतो मे बी, ते लिहिलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण मी इकडे 2 ऑप्शन आहेत, एक कन्सिलर आणि एक लॅक्मेचं फाउंडेशन. सो मी हा आत्ताच म्हणजे कालच नवीन घेतलंय. बघूयात आपण. मी डाऊट आहे मला. ठीक आहे, मी फाउंडेशन ट्राय करते. काल घेतलंय तो बघायला पाहिजे ना कसं आहे. स्मॉल क्वांटिटीमध्ये मी लावून घेते. खूप लाईट होती, खूप लाईट होती. कुठे हिंगणेच म्हणून जाणवत नाही लावताना, खूप पाण्यासारखं इझिली ब्रेड होतात. तुम्ही बघू शकता, छान असा ग्लो आलेला. आता मी बेसिक ठेवणार आहे. सो आयब्रो पेन्सिल यूज करणार आहे, नंतर लिप लायनर आणि माझा मेकअप डन करणार. मी आयब्रो पेन्सिल यूज करते. डन. माझ्या आयब्रो कशा थिक होतात, पण कुठे कुठे आबडधोबड आहेत. सो तिथे मला टचअप करावा लागतो. नंतर बेसिकली मला गरज नाही आहे. आपण ब्लेंड करून घेऊयात. जस्ट मिनिट. लास्ट सो मी पटकन असे केस विंचरून घेतलेले आहेत आणि आता मी करते नाश्ता. नाश्त्याला मी करणार आहे एक चपाती, बटाट्याची भाजी आणि दूध थोडंसं. सो मी आता व्लॉग बनवले. तो सकाळी मी स्टार्ट केला. आता माझे हजबंड आले का ते करतील. सो ज्याला टाईम भेटेल तो पहिला स्टार्ट करेल. तशी मला टाईम भेटला. आज मी घरी होती, घरी म्हणजे घरी नव्हती, आणि मला जाताना टाईम भेटला, मी गेला. उद्या ते असतील तर ते करतील. ज्याच्याकडे फोन असेल तो व्लॉग स्टार्ट करेल, आमचं ठरलंय. आता आपल्या निघायची तयारी चालू झालेली आहे, कामाला जायची तयारी. आज डब्यामध्ये डोसे दिले, डोसे आणि चटणी, बटाट्याची भाजी. सो आज भरपूर जेवायचं. पाऊस पण नाही पडत आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पण माझ्याकडे टाईम कमी आहे. माझी बस जाणार आहे आज कन्फर्म. देव करो माझी बस न जाऊ. बस घाई 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 करून सो आपण निघालो. बाय.
भेटूयात आपण संध्याकाळी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आता सकाळी माझ्या वाईफने शूट केला तुझा कम्प्लीट आला, तुम्ही ते बघितलं असेल की आमच्या चॅनलवरती. आता मी जॉबवरून आलो. मी ॲक्च्युली येतो जॉबवरून 5 वाजता येतो, पण थोडे कामं होती म्हणून आता मी 7 वाजता शूट चालू करतो माझं. 7 वाजता माझा शूट चालू केला आहे. आणि आता मी माझा पूर्ण डेली रुटीन, आता मी काय घरी आल्यानंतर माझं काय काम असतं काय करतो हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. आता मी आता जस्ट आलो, फ्रेश झालो. बरं वागलं, आपण चालू करूया. आता मी तुम्हाला एक दाखवतो. आता माझी बायको आहे एकदम परफेक्ट, तिला सगळं लागतं व्यवस्थित. आणि आता माझ्या काकांची मुलं आलेत घरी, त्यामुळे त्यांनी सगळं बेडची अवस्था बघा काय करून ठेवलंय. बघा हे जर असंच ठेवलं तर ती मला घरी काय ठारावर ठेवणार नाही. त्यामुळे हे मला सगळं नीट आवरावं लागणार आहे आता. आता ती येईल, त्यांनी जर हे बघितलं ना तर मग माझी काय खबर नाही. पण हे सगळं मी आवरतो आता, व्यवस्थित करतो आणि मग नेक्स्ट आपण चालू करू. काय जेवण वगैरे काय मी बनवणार तुम्हाला मी दाखवणार. असं शूट आपला कंटिन्यू राहील. ठीक आहे. आता मी माझं बेड आवरून ठेवलेलं आहे, बेड वगैरे सगळं व्यवस्थित केलं. ती येईल, ती बघेल, तिला आवडेल. आणि त्यानंतर तिची रिॲक्शन चांगली असली, तिचा मूड चांगला असला माझा दिवस पूर्ण रात्र चांगली जाते. नाहीतर माझा मूड एकदम खराब आणि तिचा मूड खराब. त्यामुळे बघा मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. आता तिला कुठंतरी ओके वाटेल, त्यानंतर मग बघू पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. हॅलो, तर मी आता नदीवर गेलो होतो, आता घरी आलो. आता जेवणाची तयारी चालू आहे. जेवण बघा काय बनवायला घेतलंय. माझी बहीण आले घरी, बहिणीने जेवण बनवायला. मम्मी गेली दुकानात आणि हिचा नवरा गेला थायलंडला. ना ना हिला पाठवलं इकडं. तो तो फिरतोय मजा मारतो इकडं आणि हिला पाठवलं इकडं 4 दिवस राहायला. थायलंडला कुठे फिरणार, काय मजा करणार आता आम्हाला काय माहिती. इकडं बघ. हा? थायलंडला कोण पाठवायचं एकटा? नेहमी परमिशन तरी कशी दिली? मला तर जिंदगीत परमिशन नाही भेटणार एकट्याला कुठे. मला आता क्रिकेट खेळायला जायला परमिशन नाही भेटत. याचा बघ, याचा कधी धगत चालू आहे. ए शिवा, काय झालं तुला? ही बघा ईशा, माझ्या काकाची मुलगी. शरा, शरा ही बघ. तुम्हाला दाखवतो जरा. बॅकग्राऊंड इग्नोर करा. आमचं जरा आमच्या हॉलचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे हा बॅकग्राऊंड इग्नोर करा. हॉल तर आता गणपती येणार आहेत ना, मग हॉलचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मम्मी गेले तर दुकानात. मम्मी आलेले. आमची मदतनीस बघा, अंगणवाडी मदतनीस आले घरी आता दुकानातून. बघा प्रेम तू चाललाय माझ्या लेकीचं. कुठे चालली का? बघा ईशा चालली घरी आता, लोढाच राहते ईशा. आमचं बॅकग्राऊंड इग्नोर करा तुम्ही, कारण की आमचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे इट्स ओके, जाऊ दे. जेवणाची तयारी काय झाली बाबा इकडं? काय बनवायला घेतलंय? काय बनवायला घेतलंय? बाबूसाठी खिचडी बनायला लागली. मम्मी काय करते? डाळ दिसते, वरण भात. हा का? चालती गाडी वाटवर नको. काय मदतनीस, अंगणवाडी मदतनीस बघा, हे बघा. नवरे ठीक आहे, आता जेवणाची तयारी चालू आहे. जेवण आहे. हॅलो गाईज, तर आता मी चाललोय जॉबवरून. आणायला बायको आलेली आहे स्टॉप वरती. आता बाईक काढतो आणि मी जातो. आता बघा इथे काय चाललंय. शिवांचं जेवण बनवणं चालू आहे. हे बघा. हा मोठा टास्क आहे जेवण बनवायचा म्हणजे. काय रे बाबू, काय झालं? काय तोंडातलं भरलेलं खा ना. हे बघा आमची आजी, पप्पा. आता मी जातो जॉबवरून आणायला. आता निघलोय, गाडी काढतो आणि निघतो. चला. हॅलो गाईज, मी आता आलेलो आहे इथे तिला न्यायला. ती बघा तिथं बसलो. तेव्हा माझी पण इथं आलो. ती बघा, ओय बसलो, रिक्षात बसलो. तिला माहिती पण इथं आलोय, म्हणजे बसलो अजून. ए आली बघा, आली बघ. तिला माहिती मी आलोय, तर ओव्हर ऍक्टिंग दुनियाची करत. मला माझा नवरा घ्यायला आलेला, तो आम्ही आता घरी चाललो. चाललो आम्ही घरी. लोक जेवणाची वाट बघतायत. माझी वाट वाट बघतायत. जेवणाची वाट बघतायत. वाट बघून बघून आता जेवून घेतो.
जेवून घेतील. हो काय बनवलंय जेवायला आज स्पेशल? डाळ भात भाजी मला नको. मला काहीतरी भूक लागली, काहीतरी खायला दे ना. हा जेवण केलं घरी. प्लीज पाणीपुरी. तुला पाणीपुरी द्यायची खायला कधीच तिकडे नाही. पुढे जाऊन आहे ना. नाही तर- ऐका ना मी काय बोलते, ऐका तर मी काय बोलतेय. बोलूच नको ना. की पुढे जाऊन आहे ना मेडिकल आहे, ते मेडिकल मध्ये थांबव जर मला काहीतरी घ्यायचंय. So, hi. आमचा माझा नवरा हे कष्ट करतो माझ्यासाठी. तुम्हाला घ्यायला येतो काय, करतो काय अंधारात शूट करतो पूर्ण. काय दिसतंय त्याच्यात? जेवढं दिसतंय तेवढं दिसतंय काय, बरोबर ना. जेवढं दिसतंय तेवढं घ्यायचं. घरी एवढा चांगला जेवण बनवलंय ना, हिला खायचे पाणीपुरी. हा घरचं जेवण जात नाही, पाणीपुरी खायला पाहिजे. मला नको, मला नको. खा तू, मी जेवणार आहे घरी जाऊन. घरी जेवायला केलंय ना. का घरचं जेवण नाही जात का? मुगाची भाजी, मूग नाही मटकी. मटन, चिकन, का शानपणा करू नको. पाणीपुरी खा, गप निघ. ओव्हर ऍक्टिंग करतो का ना. नाही करणार माहिती, म्हणून मुद्दाम तरी पण.